हॅलो. हॅलो. हां. हॅलो. निंबाळकर साहेब बोलतो सर, नमस्कार. हो नमस्ते. मी 1 मिनिटात कॉल करू? नाही ऐका ना, एक मिनिट फक्त, एकच मिनिट. हॅलो. हां. म्हणजे त्या संपदा मुळे न्यायाधीश साहेब तुमच्या ऑफिसमधून फोन होते. काय म्हणतात? तुमच्या ऑफिसमधून तुमच्या ऑफिसमधून फोन होते त्या ताईला, PSI-ला. हॅलो. नाही ह्या विषयात नव्हते, पण त्याला न्याय मिळणार 100%. न्याय नाही मिळाला साहेब, तुम्ही फटके खाणार. काय म्हणताय? न्याय नाही मिळाला तुम्ही फटके खाणार. कोणी तुम्ही मराठा. तर मंडळी, हे होते रमेश पाटील. त्यांनी माजी खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना फोन करून डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आणि जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही फटके खाणार, अशा आशयाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. मंडळी, एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आम्ही या आवाजाची, या रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही. सध्या हा ऑडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. विविध पद्धतीनं या प्रकरणावरती नेते मंडळी देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, आणि त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील फलटण या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल बोललेले आहेत. मला यत्किंचित थोडीशीही शंका असती तर मी इकडे आलोच नसतो, असं ते म्हणाल्यात. त्यावर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील या कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना व्यक्त झाल्यात. मला देखील 2 मुली आहेत, मी देखील एक मुलींचा पिता आहे, आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणामुळे माझे देखील काळीज हळहळलेलं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलेलं. या उलट तो माजी खासदार कोण किंवा तो खासदार कोण, असा सवाल जनतेकडनं विचारला जातोय. यामध्ये रमेश पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फोन करून संपदा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे, नाही मिळाला तर तुम्ही फटके खाणार, अशा आशयाचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. मंडळी, या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमची मतं काय आहेत? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.